जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्राणी क्लेश समितीची बैठक पार पडली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मानव श्वान संघर्ष टाळण्यासाठी महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावरील संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा प्राणी क्लेश समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर विशाल येवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, सहाय्यक आयुक्त नगरपालिका योगेश डोके, सोलापूर महानगरपालिकेचे डॉक्टर सतीश चौगुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण, शेल्टर उभारणी तसेच अँटी रेबीज लस व इम्युनोग्लोबिलिनचा साठा ठेवण्याबाबत चर्चा झाली। सोलापूर महानगरपालिका हद्दीत सुमारे 40,000 भटकी कुत्री असून आतापर्यंत 15,884 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले।